लोकसहभागातून बठाण खुर्द येथे वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ, समस्त महाजन ट्रस्टचा सहभाग। अंबड प्रतिनिधी गोविंद खरात। अंबड तालुक्यातील मौजे बठाण खुर्द येथे लोकसहभागातून स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला। समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या जेसीबीच्या सहाय्याने गावातील स्वच्छता आणि वृक्षारोपणासाठी आवश्यक पूर्वतयारीची कामे सुरू करण्यात आली। पोलीस पाटील श्रीमती शिवकन्या जनार्दन मस्के, सरपंच शोभाबाई लिहिनार आणि उपसरपंच नंदाबाई इंगळे यांच्या हस्ते जेसीबीचे पूजन करून नारळ फोडत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेपासून दुधना नदी काठावरील बंधाऱ्यापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे। त्यासाठी रस्त्यालगतची काटेरी झाडे, झुडपे आणि इतर अडथळे हटवून जागेची स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब लिहिनार, भगवान इंगळे, राजू शेळके, राजू गोविंद वीर, योगेश रामेश्वर शेळके, सुरेश इंगळे, शिवलाल मुंडरे, सुरेश मुळे, कुंडलिक मस्के, भगवान मुळे, देवानंद सराटे, भुजंगवीर, शाळेतील शिक्षक तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला। ग्रामस्थांच्या लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेमुळे बठाण खुर्द गाव हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। भारत माता की वंदे, जय जवान, जय जवान। झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा। मी बठाण खुर्द आमच्या गावामध्ये डिझेल टाकून आमच्या गावामध्ये दोन्ही रोडच्या साईडना 10 फुटाच्या अंतरावर झाडं लावणार आहे आणि आमच्या गावचा चेहरा मोहरा बदलणार आहे। तरी आम्ही याच्यासाठी आम्हाला खूप ट्रस्टवाल्याचं सहकार्य आहे। एवढी आम्हाला ही मदत केल्याबद्दल आमचं धन्यवाद, आम्ही त्यांना धन्यवाद करतो। एवढं डिझेल टाकून जेसीबी मिळाले त्यामुळे आम्ही हे काम करू शकतो। हे काम करू शकलो। आम्ही रोडच्या दोन्ही बाजूने जागा साफ करून झाडे लावणार आहे। त्यामुळे आमच्या गावाची शोभा वाढणार आहे व रहदारीचं जे अडचण होती त्यामुळे उद्या त्यापासून काही अडचण होणार नाही। आम्ही गावाच्या वतीने डिझेल टाकून सर्व गावाची साफसफाई करणार व रोगराईपासून गावाला मुक्त करणार असे आम्ही काम केले आहे।